श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे गुढीपाडवा। तर उद्या गुढीपाडव्याला आपल्याला अन्नपूर्णा देवीची सेवा करायची आहे। आपल्याला अन्नपूर्णा देवीला एक वस्तू अर्पण करायची आहे। आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी आणि आपल्या नशिबाचा भाग्योदय व्हावा यासाठी आपल्याला अन्नपूर्णा देवीची सेवा करणं तितकंच गरजेचं असतं। गुढीपाडव्याला आपण भरपूर उपाय करणार आहोत, तर त्याचे सर्व जे काही उपाय आहेत ते चॅनलवरती टाकलेले आहे, आवर्जून जाऊन चेक करा। अगदी साधे साधे उपाय आहे पण खूप प्रभावी उपाय आहेत। तर बघा, अन्नपूर्णा देवी जी असते तर ती आपल्या घरामध्ये अन्नाचा साठा टिकवून ठेवण्याचं काम करत असते। आपल्या घरामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर करण्याचं काम ही अन्नपूर्णा देवी करत असते। घरामध्ये कधीच अन्न धान्याची कमतरता येऊ नये, पैशाची कमतरता येऊ नये त्यासाठी आपण अन्नपूर्णा देवीची सेवा करत असतो। प्रत्येकाच्याच देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते, तर उद्या तुम्हाला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। तो अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता किंवा गंगाजलने करू शकता किंवा मग पंचामृतने सुद्धा करू शकता, तुमच्यावरती आहे तुम्हाला कशाने करायचा। एका तामणामध्ये अन्नपूर्णा देवीला घ्यायचा आहे, त्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे। ओम अन्नपूर्णा देवी नमो नमः म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि हे जे पाणी आहे तर ते नंतर तुम्हाला एखाद्या झाडाला अर्पण करायचं आहे। आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळीही करू शकतात। तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाइम असेल तर त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे करू शकता। उद्या शक्यतो करून गुढी जी आहे तर ती सकाळी 6 ते सकाळी 10:30च्या दरम्यान तुम्हाला उभारायची आहे, कारण हा खूप शुभ मुहूर्त आहे। उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी खूप छान छान योग तयार होत आहे। हे जे 3 योग आहेत तर त्यामध्ये इंद्रयोग, त्यानंतर सर्वार्थ सिद्धी योग, त्यानंतर अमृत सिद्धी योग, हे जे योग आहेत तर ते तयार होत आहे। या योगामध्ये भगवान विष्णूंची उपासना केली तर ती खूप लवकर प्रसन्न होत असतात। तर उद्या आपल्याला जी अन्नपूर्णा देवी आहे, जी माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असते, तर तिच्यावरती अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीचे जो मंत्र आहे तर त्या मंत्राचं पठण करायचं आहे। ओम अन्नपूर्णा देवे नमो नमः या मंत्राचं पठण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीला एका तामणामध्ये ठेवायचं आहे। तामणामध्ये ठेवल्यानंतर तिथे एक छान तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे किंवा मग एखाद्या पाटावरती सुद्धा ठेवू शकतात। नाही तामणामध्ये ठेवायचं किंवा नाही पाटामध्ये ठेवायचं तर ज्या जागेवरती तुम्ही ठेवता त्या जागेवरती सुद्धा डायरेक्टली अन्नपूर्णा देवीला ठेवलं तरीही चालेल। अन्नपूर्णा देवी नेहमीही तांदळामध्येच ठेवावी किंवा जर तुम्हाला तांदळात नसेल ठेवायची तर तुम्ही गव्हामध्ये सुद्धा ठेवू शकता। आता एक आंब्याचं पान घ्यायचं आहे। आंब्याचं पान घेतलं की त्यावरती तुम्हाला मध लावायचं आहे। मध लावल्यानंतर तुम्हाला तांदळाची खीर तयार करायची आहे आणि त्या आंब्याच्या पानावरती थोडीशी तांदळाची खीर तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यानंतर हे जे नैवेद्य आपण केलेला आहे तर हा नैवेद्य तुम्हाला अन्नपूर्णा देवीला उद्या अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर हा जो नैवेद्य आहे तर तो थोडा वेळ अन्नपूर्णा देवी समोर ठेवून नंतर तो तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःला ग्रहण करायचा आहे। याने अन्नपूर्णा देवी ही खूप लवकर प्रसन्न होत असते। अन्नपूर्णा देवी म्हणजेच कोण? एक माता लक्ष्मीचं आणि माता पार्वतीचं स्वरूप अन्नपूर्णा देवी आहे। तर अन्नपूर्णा देवीला तांदूळ जे आहे तर तांदळाची खीर जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे आणि उद्या जर आपण अन्नपूर्णा देवीला तांदळाच्या खिरीचा जर नैवेद्य अर्पण केला तर बघा, अन्नपूर्णा देवी खूप लवकर प्रसन्न होतात आणि त्यावेळेस आपल्या घरामध्ये कधीच पैशांची अडचण येत नाही, कधीच धनधान्याची कमतरता येत नाही। एखादं घर तुम्ही बघितलं ना तर महिन्याच्या महिन्याला आपण किराणा भरतो पण तो किराणा आपला महिना संपेपर्यंत सुद्धा पुरत नाही। तर काय होतं त्यावेळेस आपल्या घरावरती अन्नपूर्णा देवीची कृपा नसते। पण एखादं घर जर तुम्ही बघितलं तर महिन्याचा किराणा हा 1.5 महिना 2 महिना तरी जातोच। त्यावेळेस समजून घ्यायचं की त्या घरावरती अन्नपूर्णा देवीची कृपा आहे। तर आपल्याला आपल्या घरावरती अन्नपूर्णा देवीची कृपा व्हावी
यासाठी हे जे पवित्र सण असतात, ह्या पवित्र तिथी असतात, या तिथींना त्यांची सेवा करणं, त्यांची उपासना करणं तितकंच गरजेचं असतं. तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर, फॅमिलीबरोबर सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना जर या काही अडचणी असतील तर त्या अडचणी त्यांच्या दूर होतील. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.